कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. मध्य प्रदेशातील बुरहानपूरच्या आसिरगड किल्ल्यावर मुघलकालीन संपत्ती पुरून ठेवल्याची छावा चित्रपटानंतर अफवा. औरंगजेबाचा खजिना शोधण्यासाठी साहित्य घेऊन नागरिकांची गर्दी. काँग्रेसची मस्साजोग ते बीड सद्भावना यात्रा. तर आज आणि उद्याच्या सद्भावना यात्रेमध्ये परभणी जिल्ह्यातील नागरिकांना सहभागी होण्याचंही आवाहन. अंजली दमानियांकडून सतीश भोसलेचा पैसे उधळतानाचा नवा व्हिडिओ ट्विट. भोसले हा बीड मारहाण प्रकरणातील आरोपी सुरेश धसनचा कार्यकर्ता. आयकर विभाग दखल घेईल का? सतीश भोसलेच्या पैसे उधळतानाच्या व्हिडिओ नंतर सुप्रिया सुळेंचं ट्विट. सतीश भोसले उर्फ खोक्याचा धमकी देतानाचा ही व्हिडिओ समोर. तुमचे हातपाय तोडून टाकेन, खोक्याची विद्यार्थ्यांना धमकी. सतीश भोसले हरणाची शिकार करायचा. हरणाच्या शिकारीसाठी सतीश भोसलेनं मारहाण सुद्धा केली, टीपी मुंडेंचा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज बैठक. राज्यातील प्रमुख खनिजांच्या 40 खाणपट्ट्यांसंदर्भात यामध्ये चर्चा होणार. एकनाथ शिंदेंच्या कामाला मी स्थगिती देत नाही. कामांना स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाही. मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका. सत्तेसाठी 2019ला हिंदुत्व सोडलेल्यांनी छत्रपतींशी तुलना करणं अयोग्य. टुरिस्ट म्हणून येतात आणि सभागृहाबाहेर आरोप करून जातात. नाव न घेता शिंदेंचा विधान परिषदेत उद्धव ठाकरेंवर निशाणा. उद्धव ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेचा अनाजी सेना असा उल्लेख. तर अनाजी पंतांकडून प्रेरणा घेऊन एक सेना जन्माला आली, ठाकरेंचा निशाणा. मुंबई गोवा महामार्गालगत आता कोट्यवधींचा डांबर घोटाळा झाल्याचा आरोप. खड्ड्यांच्या पॅचवर्कमध्ये भ्रष्टाचार झाल्याची हायकोर्टात याचिका. याचिकेतील कंपनी मंत्री उदय सामंतांच्या वडिलांची असल्याची माहिती. वडेट्टीवारांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची नोटीस. तर निवडणुकीसाठी दखल शपथपत्रावर आक्षेप. दरम्यान नारायण जांभुळे यांच्याकडून वडेट्टीवारांविरोधात याचिका. पुढील 5 वर्षात विजेचे दर 24% कमी करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. स्मार्ट मीटर लावल्यानंतर वीज बिलावर दिवसा 10% सूट देण्याची सुद्धा घोषणा. 2027 मुंबईतील सर्व महत्वाच्या मेट्रो मार्गांचं काम पूर्ण करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती. मुंबईतील हॉटेल्स उपहारगृहांमध्ये आता मेन्यू कार्ड मराठीत करा, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. उपविभाग प्रमुख कृष्णा पवळे यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. जामिनावर तुरुंगातनं बाहेर येताच रील बनवणं भोवलं. नागपुरातील कुख्यात गुंड सुमित ठाकूरची पुन्हा तुरुंगात रवानगी. रील व्हायरल होताच सुमित ठाकूरवर गुन्हा दाखल. राज्यातील जीबीएस बळींची संख्या आता 12वर. तर पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये 38 वर्षीय रुग्णाला जीबीएसमुळे त्याचा मृत्यू. तर राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या आता 225वर. रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. तापमान वाढ पुढील काही दिवस कायम राहण्याचाही अंदाज. कसारा स्थानकामध्ये आज आणि उद्या मेगा ब्लॉक. तर उड्डाणपुलाची तुळई उभारणीसाठी विशेष वाहतूक ब्लॉक. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर काहीसा परिणाम होणार. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड दरम्यान लोकल धीम्या मार्गावर वळवल्या जाणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.